नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अनुज पहाडे आणि आपण आपली इकॉनॉमिक्सची सिरीज आता कंटिन्यू करूयात. 2021चा पेपर आपण बघतोय, त्यामध्ये इकॉनॉमिक्सचा पार्ट 1 आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. पार्ट 1 मध्ये आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आले होते ते बघितले होते आणि आता त्याचा राहिलेले जे क्वेश्चन्स काय उरले होते ते आपण कंटिन्यू करूयात. आणि जे आपले 15 क्वेश्चन होते, अराउंड 10-12 ते 15 क्वेश्चन आहे, तेवढी सिरीज आपण कंटिन्यू करूयात. यानंतर आपण हे 2022चा पेपर ऑलरेडी केलेला आहे. 2021 हा पेपर आपण आज कंप्लीट करतोय आणि यानंतर जे टॉपिक वाईज इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्यावर आपण क्वेश्चन बघणार आहे, जे आयोगाने आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले. सो तुमच्याकडे जर का पेपर असेल तर 2021चा पेपर तुमच्यासोबत असू द्या, राज्यसेवा प्रिलिमचा 2021चा पेपर, त्यामध्ये पण सेट ए जर असेल तर ते फायद्याचं. म्हणजे सेट एच्या हिशोबाने मी या ठिकाणी क्वेश्चन घेतोय. आता बघा, 2021चा सेट ए तुमच्याकडे असू द्या मित्रांनो. ओके, सो जे आपण मागचे क्वेश्चन बघितले होते त्यालाच आपण पुढे करूयात आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन बघूयात. आता या ठिकाणी रेरा रिलेटेड होता. ओके, रेरा तुम्हाला माहित असेल, त्याचं नाव रिअल इस्टेट रिलेटेड रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी होती. सो त्यामध्ये कायद्या संदर्भात कोणते विधान राईट आहे ते विचारलं होतं. त्यामध्ये होतं की हे 2016 मध्ये संमत करण्यात आला होता या संबंधी कायदा, आणि घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट होते. आपण रिअल इस्टेटमध्ये बघितलं असेल, खूप मोठ्या प्रमाणात जे म्हणजे आपण समजा एखादी प्रॉपर्टी तुम्हाला परचेस करायची असेल, त्या ठिकाणी ॲग्रीमेंट प्रॉपर होतं, परंतु ज्यावेळेस आपल्याला ती प्रॉपर्टी घेण्याची वेळ येते तर त्यावेळेस खूप जास्त डिले होतात. कारण की खूप वेळेस एका प्रॉपर्टीचा पैसा दुसऱ्यामध्ये गुंतवला जातो, फिरवला जातो, आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ही वेळेत झाली पाहिजे. जे खरेदीदार आहे त्यांचे हित सांभाळले गेले पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने ही ऑथॉरिटी क्रिएट केली होती आणि जम्मू काश्मीरला लागू नव्हता असं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर हा जो क्वेश्चन होता 2021 मध्ये आलेला आहे, तर ज्यावेळेस हा कायदा बनला होता ना त्यावेळेस तो लागू नव्हता, नाही आत्ता पण त्याच्यानंतर आपण त्याला लागू केलेला आहे. सो हे एक प्रोव्हिजन पण राईट आहे. म्हणजे तुम्ही या केसमध्ये बघितलं तर तिघच्या तिघ प्रोव्हिजन राईट आहे या केसमध्ये रेराचे रिलेटेड. आता रेरा तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या रिलेटेड प्रोव्हिजन पण इम्पॉर्टंट आहे, तेवढं माहित पाहिजे. सो एक बेसिक्स मी तुम्हाला सांगतो बघा. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016चा आहे. एक तर हे लक्षात असू द्या, ओके, कोणत्या वर्षीचा आहे. आणि हा जो ऍक्ट होता तो 1 मे 2016 मध्ये अंमलबजावणी झाला होता. 1 मे तुम्हाला महाराष्ट्र दिन पण माहिती आहे. सो कारण की खूप वेळेस MPSC डेट विचारते डायरेक्टली, जे महत्वाच्या घटना असतील है ना, त्या रिलेटेड डेट असेल. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आपण प्रधानमंत्री जनधन योजना आली होती, ते केव्हापासून लॉन्च केली त्याच्याविरुद्ध तुम्हाला डेट विचारली होती, तर ती 28 ऑगस्ट 2014 पासून केली होती. तसेच बरेच योजना असतील ज्याची डायरेक्टली डेट विचारली जाते. सो 1 मे 2016 मध्ये ही एक ऑथॉरिटी आली होती या कायद्याअंतर्गत. आता याचं काम काय आहे की रिअल इस्टेटमध्ये जे पण रेग्युलेशन ऑथॉरिटी जी होतं हे रेग्युलेट करणारे काय करणारे की जे पण आपला रिअल इस्टेट रिलेटेड जे पण डिस्प्यूट असेल त्या संबंधी काम करणारे, आणि त्या संबंधी एक ॲडज्युडिकेटिंग बॉडी म्हणजे त्याच्या रिलेटेड येणारे डिस्प्यूट जे असणारे ते बघणे, त्याचा निपटारा करणे या ठिकाणी असतं. आणि ही बॉडी पण एक टाइम बाउंडेड मॅनरमध्ये काम करते, म्हणजे विदिन पर्टिक्युलर पिरियड त्यांना त्या केसेसचा निपटारा करायचा असतो. आता मेन असतं की होम बायर जे असतात त्यांचं प्रोटेक्ट या ठिकाणी इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी हे होतं, जेणेकरून इफिशियन्सी येईल आणि ऑन टाइम त्यांना रिअल इस्टेटची डिलिव्हरी होईल. कळतंय. आता हा एक क्वेश्चन असा आलेला आहे. असे रेरा ही ऑथॉरिटी आयोगाची फेवरेट आहे, म्हणजे अल्टरनेट वर्ष याच्यावर एखादा क्वेश्चन येतो, त्याच्यावर तुम्हाला बेसिकच क्वेश्चन येतो, त्या रिलेटेड त्यांचं वर्ष विचारलं जाईल आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते विचारलं जातं. सो हे एक थोडं लक्षात असू द्या. आता बघा पुढचं होतं भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत काय खरे आहे है ना. डेमोग्राफी आपण पाहिलंय, अभ्यास करताना आपण बघितलं की डेमोग्राफी हा चॅप्टर आपला सिलेबसचा भाग आहे आणि त्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन आयोग विचारत असतं पॉप्युलेशन रिलेटेड पॅरामीटर्स असतील. मागचं 2022चा पेपर बघताना आपण चाइल्ड सेक्स रेशो रिलेटेड बघितला होता की महाराष्ट्राचं म्हणजे कोणकोणते स्टेट्स आणि त्यामध्ये चाइल्ड सेक्स रेशो कोणत्या राज्याचा कमी आहे. सेम या ठिकाणी विचारलेलं आहे की लोकसंख्येच्या बाबतीत कोणतं विधान खरं आहे. परत सेम प्रोव्हिजन राईट जर का विचारलं असेल तर तुम्हाला करेक्ट इन यामध्ये ट्रू एकदा व्यवस्थित करायचंय. आता वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटक आहे है ना, म्हणजे द अॅन्युअल पॉप्युलेशन ग्रोथ रेट हॅज बीन डिक्लाइनिंग, हे एक महत्वाचं आहे. बघा भारताच्या केसमध्ये तुम्ही बघाल तर पॉप्युलेशन तर वाढते, हा पॉप्युलेशन वाढते, बट पॉप्युलेशन वाढण्याचा जो ग्रोथ रेट असतो ना तो डिक्लाइन होते. केअरफुली कळतंय का. म्हणजे
पॉप्युलेशन वाढणार आहे, पण पॉप्युलेशन वाढण्याचा ग्रोथ रेट डिक्लाइन होता. समजा 100 आपली पॉप्युलेशन होती, 100 वरून पहिला समजा 10 वर्ष लास्ट 10 इयर मध्ये 100 वरून 121 झालं असेल तर ग्रोथ रेट किती झाला? 21% जवळपास झालाय. मग पुढच्या केसमध्ये काय होत आहे, 100 वरून पॉप्युलेशन तर वाढली 115 समजा, परंतु ग्रोथ रेट हा फक्त 15%चा आहे. कळतंय? म्हणजे याला म्हणतात की ग्रोथ रेट डिक्लाइन होणं. तर इंडियाच्या केसमध्ये पहिला प्रोव्हिजन राईट आहे. आणि सेकंड होतं की लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ओके, सो हे राईट दिलं होतं. आता यामध्ये तुम्ही कन्सिडर करा, हे बघा 2 स्टेटमेंट राईट दिलेले. थोडं आपण पॉप्युलेशन बद्दल लक्षात घेऊ. नाही तुम्हाला जे क्वेश्चन्स बनतात, एक तर पॉप्युलेशन, भारताची पॉप्युलेशन तुम्ही कन्सिडर केली वर्ल्डच्या 17.7% येणार आहे. आणि यामध्ये आपला ग्रोथ रेट बघा, जेव्हा 1991 पासून 2001 पर्यंत ग्रोथ रेट हा 21.54% होता, 21.54. त्याच्या जागी आता ग्रोथ रेट कमी झालेला आहे, राईट आहे 17.64. म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज झालेली आहे, बट पॉप्युलेशन वाढीचा जो ग्रोथ रेट होता तो डिक्लाइन झालेला आहे, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. ओके, पॉप्युलेशन राईज होते पण त्यांचा वाढीचा दर हा कमी होतो. मग त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर असेल, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जे स्कीम्स असेल, एज्युकेशन असेल, अवेअरनेस असेल, या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करून हे झालेलं आहे. नाऊ आपली पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे? 382 आहे. महाराष्ट्राची किती आहे? 365 आहे. मग तुम्हाला हे माहित पाहिजे महाराष्ट्राची डेन्सिटी आणि भारताची डेन्सिटी. महाराष्ट्राची मागच्या डिकेडमध्ये डेन्सिटी किती होती? तर 315 होते. 315 वरून आपण 365 वर आलो होतो. भारताच्या केसमध्ये आपण बघितलं तर 325 होती, 325 मधून 382 झालो होतो. सो डेन्सिटी तुम्हाला महाराष्ट्राची पण माहित पाहिजे आणि भारताची पण माहित पाहिजे ऍट प्रेझेंट. कारण की पुढचे काही म्हणजे एक्झाममध्ये काय असा येतो क्वेश्चन की डेन्सिटी महाराष्ट्राची जास्त आहे का इंडियाची जास्त आहे का काय आहे ते. आता या ठिकाणी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ही खूप आयोगाची फेवरेट आहे, 2000 मध्ये आली होती. आणि याचं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह होतं की आपल्याला पॉप्युलेशन ग्रोथ रेट स्टेबलाइज करायची आहे 2045 पर्यंत. ओके, नंतर 46 पण टार्गेट ठेवला होता. सो नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची एक लक्षात ठेवा. तेच 2 फंड इम्पॉर्टंट आहे. एक पॉप्युलेशन स्टेबलायझेशन फंड 2005 मध्ये आलेला आहे. एक ऑटोनॉमस बॉडी असते जी हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत असते. ओके, कोणती? पॉप्युलेशन स्टेबलायझेशन फंड, ऑटोनॉमस बॉडी अंडर द हेल्थ मिनिस्ट्री. आणि सेकंड असतं नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन, हे प्राईम मिनिस्टरच्या अंतर्गत येतं. सो दोघं लक्षात ठेवा, कारण की याच्यामध्ये चेअरमॅन तुम्हाला फिरू शकता दोघं ठिकाणी. आणि त्याच्या हिशोबाने अकॉर्डिंग टू युएनच्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय ना, लोकसंख्या लाभांश आपण ज्याला म्हणतो, तर लोकसंख्या लाभांश ही कन्सेप्ट काय ती दिलेली आहे. तर नॉर्मली जी 15 ते 64 वयोगटातील जी पॉप्युलेशन असते ना त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. कारण की 15 वर्षाखालील जी पॉप्युलेशन असते ती चाइल्डमध्ये कन्सिडर होतं आणि 64-64च्या वरची पॉप्युलेशन जी असते ती पण डिपेंडंट क्लास कॅटेगरीमध्ये क्लॅरिफाय होते. तर ही जी पॉप्युलेशन आहे 15 ते 64च्या दरम्यानची, ही कोणत्याही देशाची प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असणार आहे, वर्किंग एज पॉप्युलेशन असणार आहे. आणि त्यानंतरचे जे 14 खालची पॉप्युलेशन आणि 64 वरची पॉप्युलेशन हे डिपेंडंट पॉप्युलेशन असणार आहे. भारताच्या केसमध्ये मॅक्झिमम पॉप्युलेशन या कॅटेगरीमध्ये, आणि म्हणूनच आपल्या जे गव्हर्नमेंटचा फोकस असतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात डेमोग्राफिक डिव्हिडंड असताना आपल्याला त्यांना चांगलं स्किल आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून डेमोग्राफिक डिझास्टर न बनता डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये त्याचं कन्वर्ट होईल आणि त्याचा उपयोग हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या म्हणजे वाढीमध्ये होऊ शकतो. ओके, बेसिक क्वेश्चन होता, काही एवढा काही कॉम्प्लिकेटेड नव्हता. मेनली पॉप्युलेशन रिलेटेड तुम्हाला फॅक्ट्स महत्वाचे, सेक्स रेशिओ असेल, पॉप्युलेशनच्या डेन्सिटी असेल, आणि जे इंडिया आणि महाराष्ट्राचं जे मी तुम्हाला सांगितलंय की इंडिया आणि महाराष्ट्राचं जे पण इम्पॉर्टंट जे स्ट्रक्चर असेल ते कंपॅरिझनमध्ये तुम्हाला माहित पाहिजे. आणि टॉपचे 2-3 स्टेट आणि बॉटमचे 2-3 स्टेट तेवढं जरी माहित असलं तरी पण तुम्ही डील करू शकता असले क्वेश्चन. आता बघा परत एचडीजी बद्दल क्वेश्चन आलेला आहे. एचडीजी पेक्षा एमडीजी बद्दल आलेला आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बद्दल हा क्वेश्चन आहे, है ना. मिलेनियम डेव्हलपमेंट समिट तुम्हाला मी सांगितलं होतं 2000 मध्ये झालं होतं मिलेनियम एमडीजी समिट. ओके, एमडीजी समिट झालं होतं 2000 मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण 8 गोल ठेवले होते, राईट आहे. आणि एचडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी समिट झालं होतं 2015 मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 17 आपण गोल ठेवले होते, 169 टार्गेट्स ठेवले होते. तर यामध्ये कोणतं गोल मेन्शन आहे कोणतं नाही यावर क्वेश्चन विचारला होता. परत बी केअरफुल, नॉट विचारलेलं आहे, तर नॉट अ सस्टेनेबल, नॉट अ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, है ना. कोणतं नाही आहे यावर फोकस केलेलं आहे. आता पहिलं बघा, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करणे. तुम्ही एमडीजी मध्ये वाचलं ते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये गोल नंबर 2 जे होता
तो प्रायमरी एज्युकेशन संबंधी होता. सो हा एक असणार आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन तर असणार आहे डेफिनेटली. सो ए तर असला पाहिजे, म्हणजे सी वाला कॅन्सल होऊ शकतो आणि हा पण ऑप्शन तुमचा कॅन्सल होऊ शकतो. ए शुड बी देअर. ओके. आता तुम्हाला कोणता नाही विचारलाय, सॉरी आपल्याला निगेटिव्ह विचारलंय मित्रांनो, नाही विचारलंय. त्याच्यानंतर बघा, स्त्री आणि पुरुष समानतेला प्रोत्साहन देणं, जेंडर इक्वॅलिटी त्यामध्ये पण बोलला होता. सो हा एक असणार आहे. पर्यावरणाबद्दल बघा, पर्यावरण सस्टेनेबिलिटी बद्दल हा पण बोललेला आहे. हे अर्भक मृत्यूदर जे होतं हा गोल या ठिकाणी नाहीये, म्हणजे तुमचं आन्सर ह्या सी यायला पाहिजे है ना. आपल्याला निगेटिव्ह विचारलंय, रॉंग विचारलंय, म्हणून सी यायला पाहिजे की सी हा गोल मेन्शन नव्हता, अदरवाईज सगळे गोल मेन्शन होते. आता बघा, एमडीजी मध्ये हा मेन्शन नव्हता, राईट. सी इज नॉट मेन्शन. आता त्याच्यामध्ये अर्भक मृत्यूदर जे म्हटलेलं आहे, रिड्युसिंग द इन्फंट मॉर्टॅलिटी, एमडीजी तुम्ही केअरफुल वाचलं असेल, त्याच्यामध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी बद्दल मेन्शन आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी नाही. इन्फंट मॉर्टॅलिटी वेगळं आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी वेगळी कॉन्सेप्ट असते आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी वेगळी कॉन्सेप्ट असते. तर एमडीजी मध्ये याच्याबद्दल बोललंय, याबद्दल बोललं नाहीये. ओके. शब्दांचा खेळ, एक्झाम मध्ये आपल्याला गडबड होते आणि आपण राईट करतोय याला पण, परंतु हे नाहीये. बाकी एन्व्हायरमेंट बद्दल आहे, जेंडर इक्वॅलिटी बद्दल आहे, प्रायमरी एज्युकेशन बद्दल आहे, बाकी पॅरामीटर आपण डायरेक्टली तुम्हाला मेन्शन दिसतील एमडीजी मध्ये. ओके. सो एमडीजीचा क्वेश्चन होता. आता याच्या एमडीजी गोल तुम्हाला एकदा मी परत दाखवतो. बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे. मिलेनियम समिट झालं होतं, त्यामध्ये आपण 2000 मध्ये केले होते. याच्यामध्ये 8 गोल आपण कन्सिडर केले होते. 8 गोल, 18 टार्गेट आणि 48 इंडिकेटर, राईट आहे. जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल वाचत होतो, त्यामध्ये आपण 17 गोल बघितले होते, 169 टार्गेट्स बघितले होते आणि जवळपास 232चे जवळपास इंडिकेटर बघितले होते, असं काहीतरी. सो तुम्हाला हे माहित पाहिजे, या ठिकाणी 8, 18 आणि 48 आहे, तिघामध्ये 8-8 येतं. हे जरी काही माहीत असेल तरी तुम्हाला लक्षात येईल. 8 गोल, 18 टार्गेट आणि 48 इंडिकेटर. 2015 पर्यंत हे अचीव्ह करायचे होते. त्या तुम्हाला माहिती आहे, इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी अँड हंगर आहे ना. पॉवर्टी अँड हंगर, एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर याच्यावर पहिला फोकस होता. एचडीजी मध्ये तुम्ही जाल ना, तर एचडीजी मध्ये गोल नंबर 1 पॉवर्टी येतो आणि गोल नंबर 2 जो असतो तो हंगर येतो. एमडीजी मध्ये एकाच मध्ये दोघं मेन्शन आहे. सो एक लक्षात असू द्या. अचिव्हिंग द युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, राईट आहे. या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन बद्दल बोललंय, सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन बद्दल बोलले नाही, राईट आहे. आता एमडीजी मध्ये गोल नंबर 2 होता ना, तोच एचडीजी मध्ये गोल नंबर 4 दिलेला आहे एज्युकेशन संबंधी, कळतंय. सो हे तुम्हाला थोडं माहिती असू द्या. प्रमोटिंग द जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, राईट आहे. याच्यामध्ये गोल नंबर 3 आहे, पण एचडीजी मध्ये गोल नंबर 5 आहे. 5 नंबर दिलं होतं की जेंडर इक्वॅलिटीला प्रमोट करायचं आहे आणि 10 मध्ये आपलं मेन्शन केलं होतं की ज्या कंट्रीमध्ये इनइक्वॅलिटी ते रिड्यूस करायचे. ओके. सो हे एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर रिड्यूस द चाइल्ड मॉर्टॅलिटी. बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, चाइल्ड मॉर्टॅलिटी. आपला क्वेश्चन तुम्ही बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं, इन्फंट मॉर्टॅलिटी, कळतंय. म्हणजे शब्द फिरवला का नाही, म्हणून हा रॉंग झालेला आहे, है ना. एक शब्दाचा खेळ आहे आणि त्यामुळे रॉंग झालेला आहे. चाइल्ड मॉर्टॅलिटी दिला होता गोल नंबर 4 मध्ये. 5 होतं इम्प्रूव्ह द मॅटर्नल हेल्थ. ओके. 6 मध्ये मेन्शन होतं कॉम्बॅट द HIV एड्स, मलेरिया आणि अदर डिसीज जे पण असतील. त्याच्यानंतर 7 मध्ये होतं इन्शुअर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. आणि 8 मध्ये होतं डेव्हलप द ग्लोबल पार्टनरशिप फॉर द डेव्हलपमेंट. सेम नंबरचं जे होतं ते एचडीजी मध्ये 17 नंबर दिलं होतं की ग्लोबल पार्टनरशिप केली पाहिजे, कारण की हे जे गोल्स असतं हे खूप जास्त ग्लोबल ओरिएंटेड गोल्स आहेत, है ना. सगळे जगाचं जर का पार्टिसिपेशन असेल तर आपण हे इझिली अचीव्ह करू शकतो आणि म्हणून ग्लोबल पार्टिसिपेशन फॉर डेव्हलपमेंट. ओके. सो तुमचं ना एमडीजी आणि एचडीजी पॅरलल मध्ये अभ्यास केला तुम्ही की एमडीजी मध्ये किती गोल आहे, 8 गोल असेल, 18 टार्गेट असेल, त्याचे इंडिकेटर किती असेल, सेम एचडीजी मध्ये किती गोल्स आहे आणि त्याच्यामध्ये मग जे लिंक होणारे गोल आहे ते जर का समोर लिहिले तर तुम्हाला लक्ष ठेवायला पण इझी होईल. आणि एक्झाम मध्ये जे कीवर्ड्सवर तुम्हाला क्वेश्चन फिरवला जातो त्यामध्ये पण तुमची गडबड नाही होणार. एक्झाम मध्ये मोस्ट ऑफ द केसमध्ये या पोरांचा क्वेश्चन हा रॉंग होण्यासारखा होता, कारण की IMR आणि म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट यामध्ये आपण बघताना खूप वेळ गडबड करून टाकतो. सो बी केअरफुल, राईट. इझी क्वेश्चन होता तसा, पण तुम्हाला त्या एक्झाम परीक्षेमध्ये डील झाला पाहिजे तसा. आता बघा, हा क्वेश्चन होता खालीलपैकी कोणते विधान, आपली जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 होती त्या संबंधी कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला विचारलं होतं.
ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द ग्लोबल अचिव्हिंग अंडर द नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000च्या अंतर्गत आहे. आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 ही आयोगाची खूप फेवरेट पॉलिसी ना. यामध्ये तुम्हाला दिसेलच क्वेश्चन, तुम्ही अत्यंत जर का राज्यसेवेची प्रिलिम दिली असेल किंवा कंबाईंड असेल किंवा कोणती प्रिलिम दिली असेल, ही पॉलिसी आयोगाची खूप फेवरेट आहे. म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये जे 3 टाईपचे आपण टार्गेट ठेवले होते, शॉर्ट टर्म टार्गेट ठेवले होते, मिड टर्म टार्गेट ठेवले होते आणि लॉंग टर्म टार्गेट ठेवले होते. तर नॉर्मली मिड टर्म टार्गेटवर आयोगाचं जास्त भर असतं, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे क्रायटेरिया आपण मेन्शन केले आणि त्यामध्ये आयोग फिरत असतो. आता बघा, पहिलं होतं मुले आणि मुली या दोघांच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवर जे त्यांचं गळती आहे ते प्रमाण आपल्याला घटवायचं आहे. ओके, आता या ठिकाणी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, प्रायमरी एज्युकेशन इज ओके, बट सेकंडरी एज्युकेशन डायरेक्टली मेन्शन होतं का, तर हे डायरेक्ट तुम्हाला मेन्शन नाही दिसणार. आणि म्हणून जे पहिलं जे स्टेटमेंट येतं ते रॉंग येतं. आपल्याला राईट विचारलंय, सो पहिलं या ठिकाणी कट होऊ शकतं, एक पर्याय. आता सेकंड होतं जन्माच्या वेळी दर हजारी जे IMR होतं है ना, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट है ना, दर हजारी अर्भक मृत्यू दर हा 20% कमी करणे. परत हा प्रोव्हिजन 20 नसून हा 30%. कळतंय का, कारण की ही पॉलिसी डायरेक्टली तुम्हाला या शब्दांमध्ये फिरवणार आहे, टक्केवारीमध्ये फिरवणार आहे, किती टक्के त्या पॉलिसीमध्ये मेन्शन आहे आणि किती टक्के ॲक्च्युअलमध्ये आहे. सो 20% नसणार आहे, म्हणून हा एक जो असणार आहे हा पण ऑप्शन रॉंग असणार आहे. बी रॉंग असेल तर तुमचा हाही रॉंग असेल, हाही रॉंग असेल आणि सी आणि डी हा डायरेक्टली करेक्ट होऊ शकतो. सो कळतंय का, त्याने सी आणि डी बघू आपण एकदा. जन्माच्या वेळेत माता मृत्यू दर गुणोत्तर, म्हणजे तुम्ही बघू शकता रिड्युसिंग द MMR बिलो द 100 पर 1,00,000 लाईव्ह बर्थच्या मागं. जे बघा IMR जी कन्सेप्ट असते ती पर 1000च्या मागं कॅल्क्युलेट केली जाते. ओके, बट MMR जी कन्सेप्ट असते मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट ही पर लॅक 1,00,000च्या मागं कॅल्क्युलेट केली जाते. सो MMR आपल्याला 100 करायचा होता 1,00,000 लाईव्ह बर्थच्या मागं, हे पण आपण कन्सिडर करू शकतो. अँड अचिव्हिंग द 100% रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ, डेथ अँड मॅरेजेस अँड प्रेग्नन्सी, म्हणजे जे आपण जन्म, मृत्यू, विवाह, गरोदर नोंदणी या सगळ्या होत आहे त्यांची 100% नोंदणी झाली पाहिजे. सो सी आणि डी हे डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह होते नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 मध्ये. कळतंय, या पॉलिसीमध्ये या पॉलिसी जे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे त्यावर आयोगाने डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले आणि त्याचेच टार्गेट डायरेक्टली विचारले. हे बघा, आपण एक पॉलिसीबद्दल बघू. ऑल ऑफ द अबव तुम्हाला सांगितलं की हे आणि हे राईट येतं, ह्या 2 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी रॉंग होता. यामध्ये तुम्हाला टक्केवारी फिरवलेली आहे. बघा, आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची पॉलिसी होती, त्याचं इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह एक तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यानंतर मिड टर्म ऑब्जेक्टिव्ह एक दिलेलं आहे आणि या ठिकाणी लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेलं आहे. राईट आहे. आता इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह काय होतं की हेल्थचं इन्फ्रास्ट्रक्चरवर तुम्हाला फोकस करायचं आहे. हेल्थचे रिलेटेड जे पर्सनल्स असेल है ना, जे काम करणारे तिकडे कर्मचारी असतील सगळे असतील त्यांच्यावर हे. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग इंटिग्रेटेड सर्व्हिस डिलिव्हरी फॉर बेसिक रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. कळतं, हे इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह. याला आपण पॉलिसीला सेग्रिगेटच असं केलं होतं की इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह, शॉर्ट टर्म मिडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह. ओके, या अगोदर पण आपल्याकडे हेल्थ पॉलिसी होती आणि त्याच्यानंतर 2017 मध्ये पण आता आपली लेटेस्ट हेल्थ पॉलिसी आलेली आहे. त्याचे पण पॅरामीटर तुम्हाला माहित पाहिजे. राईट आहे, कारण की आयोगाची 2000ची जी पॉलिसी ती जास्त फेवरेट पॉलिसी, पण आता 2017 मध्ये नवीन पॉलिसी आली आहे, याच्यावर पण क्वेश्चन येतात. नाऊ लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह होतं टू अचीव्ह द स्टेबल पॉप्युलेशन बाय 2045 है ना, 2045 पर्यंत स्टेबलायझेशन ऑफ पॉप्युलेशन बाय 2045 हा त्यांचा लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह होता. आता या ठिकाणी डिक्रीजिंग द IMR है ना, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती होता, हा 30 करायचा होता है ना. परत क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये बघताना मी तुम्हाला सांगितलं हा जो IMR दिलेला होता या ठिकाणी इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा 30 द्यायला पाहिजे होता, इकडे यांनी 20 दिलेला आहे, या ठिकाणी फिरवलंय, या ठिकाणी 30 दिला पाहिजे होता, तर हा राईट झाला असता. सो या ठिकाणी हा एक पॅरामीटर होता की 1000 लाईव्ह बर्थच्या मागं जो तुमचा IMR असेल तर IMR तुम्हाला काय किती करायचा होता, 30 करायचा होता. पुढचं तर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन अप टू द एज ऑफ 14, 14 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन दिलं जाईल, हा एक होता. राईट असेल. रिड्युसिंग द MMR 100, राईट, 1,00,000 पॉप्युलर लाईव्ह बर्थच्या मागं 100 करायचं आहे, ते एक होतं. डायरेक्टली आपल्या ऑप्शनमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर 100चं तुम्ही दिलं होतं की 1,00,000 लाईव्ह बर्थ मागं MMRची जो नंबर असेल तो 100 करायचा होता. सेकंड होतं अचिव्हिंग द 80% ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ना, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी 80% झाली पाहिजे, हा एक होता. 100% डिलिव्हरी बाय द ट्रेन्ड पर्सन,
ज्या डिलिव्हरी होणार आहे त्या 100% डिलिव्हरी बाय द ट्रेंड पर्सन, कोण पण असेल, मग त्याच्यामध्ये जे पण म्हणजे त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे जे ट्रेंड व्यक्ती असेल त्यांच्याद्वारे झाली पाहिजे. आणि मॅक्स टू मॅक्स 80% डिलिव्हरी ह्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाल्या पाहिजे. ओके, सो हा एक फॅक्टर होता. अँड अटेंडिंग द 100% रजिस्ट्रेशन ऑफ प्रेग्नन्सी, बर्थ, डेथ, मॅरेजेस या सगळ्यांची प्रॉपर नोंद आपल्या सगळे झाले पाहिजे. आणि याच्यामध्ये इंडिया लॉन्च, बघा इंडिया पहिली कंट्री होतं ज्याने जगामध्ये सगळ्यात अगोदर 1952 मध्ये फॅमिली प्लॅनिंगसाठी प्रोग्राम लॉन्च केला होता. ओके, वर्ल्डमध्ये पहिली कंट्री होती ज्याने फॅमिली प्लॅनिंगसाठी 1952 मध्ये आपण प्रोग्राम लॉन्च केला होता स्वातंत्र्यानंतर. सो पॉप्युलेशन हा टार्गेट आपला इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्त्वाचा आहे. आणि आत्ता जे लेटेस्ट सेन्सेक्स येईल त्यामध्ये पण तुम्हाला आणखी जे अपडेट्स आहे मागच्या 2011 ते 2021 मध्ये काय काय चेंजेस झाले पॉप्युलेशनमध्ये, आपला ग्रोथ रेट आणखी किती कमी झाला. ऑलरेडी आपण बघितलं की 21 वरून 17% जवळपास आपण मागच्या डिकेडमध्ये आलो होतो. या डिकेडमध्ये परत ग्रोथ रेट आपला डेफिनेटली कमी होणार आहे, म्हणजे वाढीचा दर. आणि पॉप्युलेशन किती वाढली आणि ग्रोथ रेट किती घटला आहे त्या गोष्टी असणार आहे. सो येणाऱ्या सेन्सेक्स एकदा आला, त्याचे डेटा आला तर त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बनत असते. सेन्सेस रिलेटेड 2022 मध्ये पण तुम्ही क्वेश्चन बघितला होता. रजिस्टर जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर आपण जी ऑथॉरिटी बघितली होती ती येते, ते मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येथे पाहिलं होतं. आणि आत्ताचा जो सेन्सेस होता तो 16 नंबरचा सेन्सेक्स असणार आहे. आणि तसं पाहिलं गेलं स्वतंत्र भारताचा तर 8वा सेन्सेक्स असणार आहे. ओके, सो सेम असेच क्वेश्चन आपण बघितले 2022च्या पेपरमध्ये आणि 21 पेपरमध्ये पण तसेच बघायला भेटले. ओके, सो थँक्यू मित्रांनो. हे मेन क्वेश्चन्स होते. आपण दोघं सेक्शन म्हणजे 2022 आणि 21 हे पेपर डिस्कस केलेले, इकॉनॉमी रिलेटेड क्वेश्चन आणि ॲट द सेम टाइम आपण पॉलिटीचे क्वेश्चन्स पण डिस्कस केलेले. आता तुम्हाला याच्यावरून एक अंदाज आला असेल, एक गायडिंग प्रिन्सिपल तुम्हाला आता कळलं असेल की अभ्यास करताना इकॉनॉमिक्समध्ये पण कोणत्या घटकावर तुम्ही फोकस ठेवू शकतात. आता मी काय करणार, याच्या पुढे जे इकॉनॉमिक्सचे जे महत्त्वाचे टॉपिक वाईज क्वेश्चन्स असणार आहे ते घेणार आहे, जेणेकरून तो टॉपिक तुमचा पूर्ण कव्हर होईल है ना. समजा आपण जीडीपी रिलेटेड क्वेश्चन्स असेल तर जीडीपी रिलेटेड जे पण आयोगाचे क्वेश्चन्स आलेले असते मग ते बघणार आहे, जेणेकरून जीडीपीची कन्सेप्ट पण तुमची क्लिअर होईल. आणि एका टॉपिकवर वेगवेगळ्या अप्रोचने आयोगाने कसे क्वेश्चन विचारले ते पण तुम्हाला अंडरस्टँड होईल. सेम असंच आपण जो नॅशनल इन्कम असेल, कन्सेप्ट असेल किंवा पब्लिक फायनान्स असेल, जे पण आपले इकॉनॉमिकचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील ते आपण 1 बाय 1 कन्सिडर करूयात. ओके, आणि तुम्हाला एक माहीत असेल की आपली टेस्ट सिरीज राज सर कंडक्ट करत आहे, त्यामध्ये ऑलरेडी 25 तारखेला है ना, 25 फेब्रुवारीला ऑलरेडी पहिला पेपर झालेला आहे आणि 10 मार्चमध्ये आपला CSATचा पेपर होणार आहे. सो तुम्हाला जर का टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर डेफिनेटली त्याच्याकडे पार्टिसिपेट घ्या. त्यामध्ये तुम्हाला जे एलिमिनेशन मेथड असेल त्याच्यावर तुमचं वर्क केलं जाईल आणि जे एरर आपण नॉर्मली एक्झामच्या प्रेशरमध्ये करतो तर ते कसं अवॉइड करू शकतो त्यावर पण त्या टेस्ट सिरीजचा भर असेल. ओके, सो थँक्यू सो मच. आपण ही सिरीज कंटिन्यू करूयात. तेव्हापर्यंत तुम्ही लोकायनायस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूयात. थँक्यू मित्रांनो.